जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो, कारण की नवीन जेव्हा भरती निघणार आहे त्यासाठी हे खूप महत्त्वाचं बिनतारी संदेश आलेला आहे आणि ते आहे नवीन आयुक्तालयासाठी आहे आणि ते आहे नांदेड आयुक्तालयासाठी खूप महत्त्वाचं पत्र आहे। एक एक पॉईंट समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी कसं हे आयुक्तालय फायद्याचं ठरणार आहे आणि यामध्ये नेमकी कशी आपली नवीन भरतीसाठी फायदा होणार आहे। तर पहा, प्रति ठाणे प्रभारी अधिकारी पोस्टे वजीराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, इतवारा, नांदेड ग्रामीण आणि बारड पासून बघा कुठून आलेला आहे, तर पोलीस अधीक्षक नांदेड करून आला आहे। संदर्भ दिलेला आहे, जावक क्रमांक वगैरे दिलेला आहे, ते ऑफिशियल नंबर आहे, ते आपल्याला एवढं काही महत्त्वाचं नाही। आणि बघू शकता 26/9/2024 हे बिनतारीख संदेश आहे। आणि बघू शकता पोआ म्हणजे पोलीस आयुक्त होतं नांदेड, निर्मिती माहिती, जावक क्रमांक दिलेला आहे। आणि बघू शकता महत्त्वाचं काय आहे, महाराष्ट्र शासन गृह विभाग मुंबई यांच्याकडील जावक क्रमांक दिलेला आहे। त्यानंतर पहा 24/9/2024 अनन्य पोलीस अधीक्षक नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून पहा नवीन नांदेड पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याबाबत प्रस्तावाच्या अनुषंगाने खालील मुद्द्याची तात्काळ माहिती सादर करावयाची आहे। म्हणजे आयुक्तालय नवीन निर्माण झालं तर विद्यार्थी मित्रांनो तिथे जागासुद्धा भरपूर असणार आहे, हे लक्षात ठेवा। पुढे बघा कसं आपल्यासाठी हे नवीन भरतीसाठी आणि जे भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी फायदा ठरणार आहे। आयुक्त निर्माण करण्याबाबत प्रस्तावाच्या अनुषंगाने खालील मुद्द्याची तात्काळ माहिती सादर करायची आहे। या कार्यालयाचे संदर्भीय बिनतारी संदेशनुसार नवीन पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याबाबत प्रस्तावाच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती या अगोदर सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते। त्यापैकी पोस्टे सोनखेड, पोस्टे अर्धापूर, पोस्टे उस्माननगर, पोस्टे विमानतळ, पोस्टे लिंबगाव आणि पोस्टे मुदखेड यांची माहिती या कार्यालयात प्राप्त झाली असून तर बघा उर्वरित पोस्टेची माहिती अद्याप या कार्यालयास प्राप्त नाही, तरी पोस्टे प्रभारी अधिकारी यांनी तात्काळ आपल्या अधीनस्थ जिल्हा विशेष शाखा यांच्याकडून माहिती तयार करून खास दूतासह आजच 26/9/2024 18 वाजेपर्यंत न चुकता या कार्यालयात सादर करतील याची नोंद घ्यावी। ठीक आहे, आता पुढे बघा काय मुद्दे दिले आहे। प्रस्तावित नांदेड पोलीस आयुक्तालय वर्ग केलेल्या 12 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अंदाजित लोकसंख्या पोलीस ठाणे निहाय। त्यानंतर बघा प्रस्तावामध्ये नमूद 12 पोलीस ठाण्यांच्या गुन्ह्याच्या आकडेवारी 2022 पर्यंतची सद्यस्थितीत नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या पोलीस ठाण्याची संख्या, धार्मिक स्थळांना भेट, दर्शन इत्यादी कारणाकरिता नांदेड शहरात करणाऱ्या लोकांची अधिकृत संख्येची सांख्यिकी माहिती। त्यानंतर बघा प्रस्तावित नांदेड पोलीस आयुक्तालयात वर्ग केलेल्या 12 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरी ग्रामीण लोकसंख्या। त्यानंतर पुढे बघा प्रस्तावित नांदेड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांची संख्या, सदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येची तपशीलवार माहिती। सर्व माहिती मागितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे नवीन आयुक्तालय इथे स्थापन होणार आहे आणि इथे जागा या चांगल्या प्रकारे असण्याची शक्यता आहे, कारण की आपल्याला माहिती आहे मीरा भाईंदर जेव्हा निघालेलं होतं तेव्हा चांगल्या जागा होत्या। त्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय जेव्हा निघालेलं होतं 2014 तेव्हा चांगल्या जागा निघाल्या होत्या। पिंपरी चिंचवड जेव्हा पहिल्यांदा भरती निघाली होती तिथे सुद्धा चांगल्या जागा पडलेल्या होत्या। जवळपास इथे सुद्धा 800 ते 1000 जागा पडण्याची शक्यता आहे आणि इथे सुद्धा चांगल्या पद्धतीने भरती होण्याची शक्यता आहे।
म्हणजेच नांदेडसाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने जागा पडणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा बिनतारी संदेश तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या टेलिग्रामवर टाकण्यात आलेला आहे.